श्यामल, तुझ्या ह्या शांत बसण्याचा अर्थ मी होकारार्थी घ्यायचा? म्हणजे असं, तू पद्मजाच्या जागी अंजलीला पाहायला तयार आहेस. मला एवढं कळतंय की आता श्री मला सुखरूप मिळाला, माझा पुनर्जन्म झाला आहे. हा, म्हणजे तुला गोष्टी पटतायत, पण त्या मान्य कशा करायच्या हाच प्रश्न आहे तुझ्या समोर. मला माहिती होतं तुम्ही माझं ऐकाल आणि इथे थांबायचा निर्णय घ्या. थांबायचा निर्णय म्हणजे? हे सगळं सामान जे खाली उतरवलंय ना, म्हणजे काय आपण गावी जायचा निर्णय रद्द नाही केलाय. तू म्हणत असलीस तर आत्ता निघूया. नाही आई, आता गावी हे काय नवीनच? घटस्थापना करायची आहे ना. हो म्हणजे अंजू, आपल्याकडे कधीच घटस्थापना. कधीच घट बसवले नाहीत आपण आतापर्यंत. या वर्षीपासून करायची. गिरिजा, तू इथेस हे घरी माहितीये. घरी जा, रात्र खूप झालीये, पप्पा वाट बघत असतील. मी सांगितलं ना, मी कुठेही जाणार नाही. गिरिजा, फॉर गॉड सेक. कटवतोयस मला? अरे गंमत केली. मला माहितीये तुझ्या मनात असं काहीही नाहीये. चल, मी पण निघते. कुठे निघालीस? हॉस्पिटलमध्ये. अंजू ग, काय गरज आहे अगं सगळं करायची? 2 दिवस झाले, बास. आई प्लीज, मला जायला हवं ग. अगं पण एवढ्या रात्री? अगं रात्री तिकडे थांबायला पाहिजे मला. कसं दिसेल ते? लोक काय म्हणतील त्याचा तरी विचार कर. सतत लोक काय म्हणतील, ते काय विचार करतील, ते कुणाला काय सांगतील. म्हणजे आम्ही काहीही म्हटलं तरी तू जायचा निर्णय घेतलेलाच आहेस. काय ना, रात्र खूप झालीये, रिक्षा मिळणार नाही ना, आणि तुमचा एरिया असा ना, रिक्षावाले तयारच होत नाही. काकू, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. श्रीकांत पूर्ण बरा होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. आणि तसं मी त्याला सांगितलंय सुद्धा. ठीक आहे, येतो. श्री, बाळा, काळजी घे. अगं गिरिजा, अगं हट्ट नको करू. डॉक्टर आले ना तर रागवतील मला, म्हणतील पेशंट जवळ एवढी गर्दी नकोय. हा, उद्या बोलू ना आपण. अंजली येणार आहे म्हणून कटवताय का? बोलते तुझ्याशी. चल जरा मला बोलू दे तुझ्याशी. हा, चल चल. काही दिवसांचा प्रश्न आहे. श्रीला एकदा बरं होऊ दे ना. माझा जीव कोंडीत सापडलाय ग सगळ्या बाजूनी. काय करू मी सांग? हा, त्या अंजलीला काही दिवस आपल्याला सहन करावं लागेल. कळलं तुला? काही दिवसांचाच प्रश्न आहे, सांभाळून घे जरा. चल. हे आली होती श्रीला भेटायला. गिरिजा, पद्मजाची बहीण. आपण याआधी कधीच भेटलो नव्हतो ना, त्यामुळे काही माहिती नव्हतं. पण मला सगळं माहितीये. अंजली, बरं झालं बाई लवकर आलीस तू. हो ना, नाही तर यांच्याशी सुद्धा भेट झाली नसती. म्हणजे काय की सरू एकटीच आहे ना, मी निघते, तू बस. चालेल. श्रीचं भविष्य सांगायला मी फोन केला होता. काय आहे? त्याला सांग त्याची ग्रहदशा आता संपली आहे. टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये. मी तर म्हणते आता तुला दादूचं भविष्य सांगण्याची गरजच नाही, कारण दादूचं भविष्य त्याच्या समोर आहे, त्याच्या बरोबर आहे. हो, चल ठेवते मी फोन. ठेव ठेव ठेव.